नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं देवभक्ती आयुष्य ह्या यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपली जी काही उपासना आहे, देवाचरणी जी आपण कृतज्ञता व्यक्त करतो, ती उपासना किती गुपित ठेवायची आहे, त्याचबरोबर देवावरती श्रद्धा किती ठेवायची आहे. आजकाल झालं आहे असं की उपासना म्हणजे काय, तर हे लोकांनाचा अर्थ काहींना माहिती आहे, काहींना माहीत नाही आहे. तर तो आधी आपण पाहूया. तर उपासना म्हणजे देवाचरणी आपण अभिषेक, जप, भक्ती, सेवा, भाव, आरती, धूप, त्याचबरोबर पूजा, अर्चा ह्या सगळ्या ज्या काही सेवा आपण देवाचरणी अर्पण करतो, त्यालाच एक उपासना असे म्हणतात. परंतु होतं कसं की ह्या उपासनेचा जेव्हा आपण उपासना करतो ते सगळं जगजाहीर होत आहेत. अमुक तमुक येतो, म्हणतो मी ही पूजा केली, मी हे व्रत केलं, मी हे उपवास केले, आणि कालांतराने ह्या उपासनेचं रूपांतर हे गर्वामध्ये होतं. मग त्याच्यामुळे होतं असं की तुम्ही ह्या उपासनेचा गर्व करायला लागता, आणि ह्याच कारणामुळे तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्णत्वाला जात नाही. कारण का मंडळी, तुम्ही ह्या जे काही गोष्टी करताय, देवाला ज्या काही गोष्टी तुम्ही अर्पण करताय, त्या फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठीच करताय. आज देवाकडून तुम्ही काहीतरी मागणं मागता, इच्छा मागता, त्या सगळ्या गोष्टींसाठीच तुम्ही हे सगळं देवाला अर्पण करत असता. तर देवासाठी तुम्ही काहीच करत नाही, तुम्ही तुमच्यासाठी हे सगळं करता, आणि त्यातूनही तुम्ही गर्व बाळगता. तर त्यासाठी जोपर्यंत तुम्ही तुमच्या खऱ्या भावाने, भक्तिभावाने देवाशी एकरूप होत नाही, तुमचं आयुष्य देवापर्यंत समर्पित करत नाही, तोपर्यंत तुम्ही देवाला कृतज्ञता स्वतःबद्दलची व्यक्त करत नाही, तोपर्यंत तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. त्याचं कारण, जोपर्यंत तुम्ही देवाबरोबर एकरूप होत नाही, तोपर्यंत देवाचं आणि तुमचं नातं एकरूप होऊ शकत नाही. तर आपण उपासना कोणती गुपित ठेवली पाहिजे, कोणती इतरांना सांगितली पाहिजे, त्याचबरोबर आपण कोणते व्रत केले पाहिजे, किंवा त्याच्यासाठी कोणते मार्ग आहेत, हे सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच पाहूयात. पण त्यासाठी नक्की तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब नक्की करा, आणि आवडल्यास शेअर देखील नक्की करा. तर आज आपण पाहणार आहोत की जेव्हा आपण उपासना करतो, तर उपासनामध्ये तुम्हाला माहिती असेल, पूजा, अर्चा, भक्ती वाढवावीशी वाटते आपल्याला. डोळे अलगद भरून येतात, डर नाहीसे होते, शुभ स्वप्न पडायला लागतात. तर तेव्हा समजायचं की तुमची उपासना, जी काही भक्ती आहे, ती योग्य दिशेने चाललेली आहे. देवदेवतामध्ये तुम्ही कधीही भेदभाव करायचा नाही आहे. सगळ्यात पहिली गोष्ट की तू ह्या देवाचं करतोय, पण मी ह्या देवाचं करतो, तर हा देव लवकर पावतो, तो देव लवकर पावतोय का नाही, असा भेद मनामध्ये ठेवायचा नाही आहे. सगळ्या देवावरती सेम आपण भावना ठेवायची आहे. कोणी इतर दुसऱ्या देवाची भक्ती करत असेल, तर त्याच्या भक्तीची चेष्टा टिंगल बिलकुल उडवायची नाही आहे, करायची नाही आहे. त्याचबरोबर जेव्हा आपण एखादी मागणं देवाला मागतो, आपली इच्छा व्यक्त करतो, त्यावेळेस आपण नवस बोलतो, तो नवस आपण पूर्ण करायचा आहे. कारण का तो स्वतःहून तुम्ही देवाला मागितलेला आहे, आणि देवाने कुठली तरी तुमची निष्ठा भक्ती पाहून तो पूर्णत्वाला नेलेला असेल. तर तो पहिल्यांदा इच्छा पूर्ण झाली असेल, तर तुमचा नवस तुम्ही पूर्ण करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण देवळात जाऊन काय करतो, देवाची पूजा करून नमस्कार करतो. तर कशासाठी करतो? जवळच्या मंदिरात जाऊन आपण सतत नमस्कार करतो, पूजा करतो, आरतीला जातो. पण दूरच्या देव जे असतात त्यांना एकदाच जातो, आणि तेव्हाच सगळे काही पूजा, अर्चा, अभिषेक, साडी चोळी जे काही असते, आपली कुलदेवत असेल, जे दूर असेल, वर्षातून एकदा जाणं होतं. तर त्यावेळेस जाऊन देखील तुम्ही परंपरेने तुमच्या जे काही घरामध्ये असेल, तर तिला साडी चोळी, पूजा, अर्चा, अभिषेक एकदा सगळं काही व्यवस्थित करून यायचं आहे, जेणेकरून देवाची निष्ठा तुमच्यावरती कायम, तुमच्यावरती त्यांचं लक्ष राहील. त्याचबरोबर प्रत्येकाचं देवाला पाया पडण्याचं पद्धती देखील वेगवेगळ्या आहेत. जसं की देवाला दुरूनच हात जोडतात, काही जण मान वाकवतात, काही जण गाडीवरूनच वाकून पाया पडतात, लांबूनच डोळे झाकतात, तर चप्पल बूट न काढता बाहेरूनच छातीला हात लावतात, त्याचबरोबर कपाळाला देखील किंवा तोंडाला हात लावतात. पण हे सगळं खरंच नमस्कार वाटतात का? देव समोर दिसला म्हणून श्रद्धेने आपण पाया पडतो का? तर नाही. तर देव समोर आहे ह्या भीतीने आपण पाया पडतो, त्या दबावाखाली, आपण दडपणाखाली पाया पडतो. पण ही एक फॉर्मॅलिटी आहे. त्यापेक्षा जर तुम्ही बूट चप्पल काढून मंदिरात जाऊन घंटा वाजवून दोन्ही हात जोडून नतमस्तक होऊन योग्य नमस्कार केला, तर तो एक स्वीकार केल्यासारखा आहे. देवाने नमस्कार देवाला एक मान दिल्यासारखं आहे. इच्छा नसताना वेळेअभावी तुम्ही रामराम करण्यापेक्षा देवाला न केलेलाच बरा ना.
तर मंडळी, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये चुका कुठे होतात, तर देवपूजा तुम्ही करता घरामध्ये बरोबर, आणि मग देवालाच दोष देता की मी देवपूजा करतो, व्रत करतो, उपासना करतो, पण माझ्या इच्छा पूर्ण होत नाही. पण कुठेतरी काहीतरी आपलं बिनसत असतं. तर देवपूजा आपण का करतो, खूप करतो, परत प्रश्न पडतो की का करतो. तर काहीतरी अनुभव आपल्याला येण्यासाठी एक तर देवपूजा किंवा देवावरती भक्ती करावी लागेल, आणि अनुभव आल्यानंतर तर आपण का ऑटोमॅटिकच ती पूजा अर्चा चालू ठेवतो. तर देवपूजा का करावी, कधी करावी. भरपूर घरामध्ये काय होतं, देव्हाराला देवघर नाही, ते घरच नाही आहे माझ्यामध्ये. ज्या घरामध्ये देव्हारा नाही ते घरच नाही, त्या घरामध्ये मांगल्य जास्त राहत नाही. देवघरात अनेक देवांच्या मूर्ती फोटो असतात. अनेक वेळा आपण कुठेतरी तीर्थक्षेत्री गेलो की तिथून त्या देवाची फोटो मूर्ती घेऊन येतो. घरी आणल्यानंतर काय करतो, डायरेक्ट आपण देवघरात ठेवतो. त्या मूर्तीवरती, त्या फोटोवरती कोणत्याही प्रकारचं आपण अभिषेक करत नाही, काही करत नाही. कोणीही कितीही प्रकारच्या मूर्ती आणून देव वाढवत वाढवत जातात. त्याचबरोबर घरावर, भिंतीवर, देवारावरती ते आपले फोटो टांगलेले दिसतात. तर प्रत्येक देव आपण आणतो, पण त्याची प्राणप्रतिष्ठा होत नाही. तर त्या जोपर्यंत कोणत्याही मूर्तीची, पूजेची, फोटोची प्राणप्रतिष्ठा होत नाही, तोपर्यंत त्या मूर्तीमध्ये, त्या वस्तूमध्ये प्राण येत नाही मंडळी. जसं की आपण घरामध्ये जाण्याआधी आपण गृहप्रवेश करतो, त्या वास्तूची शांती करतो, तेव्हा त्या वास्तूमध्ये एक जीव येतो, एक शक्ती येते, एक ऊर्जा येते. त्याचप्रमाणे त्या देवघरामध्ये त्या देव्हाऱ्याची देखील आपल्याला पहिल्यांदा आणल्यानंतर प्राणप्रतिष्ठा करायची, आणि त्या देव्हाऱ्यात ठेवणाऱ्या देवांची देखील आपल्याला प्राणप्रतिष्ठा करणं तितकंच गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही काय करता की देवाची मांडणी देखील काही काही व्यवस्थित नसते. जसं की छोटे मोठे देव मागे पुढे असतात. मोठे देव पुढे असेल तर मागचे देव बिलकुल दिसत नाही. त्या देवांवरती एवढा फुलांचा बोजा ठेवलेला असतो की असं वाटतं की देवांचा श्वास गुदमरेल की काही. त्याचबरोबर काही काही ठिकाणी नैवेद्य देखील दाखवला जात नाहीये, फक्त देवांचा जय जयकार केला जातो. आपण दिवसभरात एकदा तरी, म्हणजे दिवसातून सुरुवात आपण आंघोळीनेच करतो बरोबर, पण अलीकडे बरेच ठिकाणी वेळेअभावी दिवसेंदिवस देवघरातील देवांना पाणी देखील लागत नाहीये. जर तुम्हाला पूजा अर्चा करणं, विधी करणं शक्य नाही, तर कमीत कमी देव देवरात ठेवायचं टाळा. जितके कमी ठेवाल त्याची तुमची पूजा लवकर होईल. वेळेअभावी जर तुम्हाला वेळ नसेल तर, किंवा कमीत कमी दिवाबत्ती तर तुम्ही करणेच करणं आहे. पूर्वीचा काळ वेगळा होता. पूर्वी देवघराला वेगळी खोली होती. आपण घर नवीन असेल तेव्हा सगळ्यात पहिला आपण फर्निचर बघतो, किचन सेटअप बघतो, सगळं काही विचार करतो, आणि मग शेवटी आपण जागा शोधून देवघर बनवतो. पण हे चुकीचं आहे. ज्या विधातामुळे तुम्हाला या वास्तूचा लाभ होत आहे, त्या परमेश्वराचे स्थान प्रथम तुम्ही निश्चित केलं पाहिजे. हे सर्वप्रथम घडलं, हे आपले कर्तव्य आहे. तर हे आपल्याकडनं होत नाहीये मंडळी. त्याच्यामुळे तुम्ही ही जी उपासना कराल, जे काही गोष्टी कराल, त्या सगळ्या गोष्टींचं एक महत्त्व बाळगा, आणि त्याचा गर्व नका बिलकुल करू. तुमचं जर कुठल्या गोष्टीने, कुठल्या उपासनेने चांगलं होत असेल तर इतरांना त्याची जाणीव करून द्या, इतरांना त्याचा सल्ला द्या. परंतु मी करतोय त्याचा गर्व बाळगून तुम्ही तुमच्याच इच्छा अपूर्णत्वाला नेता, हे लक्षात ठेवा. कारण का देव हे द्यायलाच बसलेला आहे, आणि तुम्ही हे देवाला फक्त मागता. तुम्ही देवाला काहीही देत नाही, आणि देवाला त्याची गरजही नाही आहे. त्याच्यामुळे जे काही करायचं ते पूर्ण श्रद्धेने करा. इच्छा असेल तरच करा, आणि जर करायचं ठरवलं तर ते करूनही ठेवा. त्यामुळे या प्रकारे तुम्ही उपासना करत राहा. पूजा अर्चा जे काही तुमचं आहे फक्त मनोभावे करा. देवापुढे कृतज्ञता व्यक्त करा की त्याने तुम्हाला हे आयुष्य दिलं आहे. आयुष्य कसं जगायचं आहे तुमच्यावरती ठेवलेलं आहे. तुमच्या कर्माप्रमाणे तुम्हाला फळं भोगायची आहेत. फक्त देवाचा भक्ती मार्ग निवडल्यामुळे त्या कर्मावरती, जे काही तुम्ही वाईट कर्म आत्ता ह्या चालू आयुष्यात पण केलीत किंवा मागच्या आयुष्यात केली असेल तर ती थोडीफार कमी जास्त देवाच्या भक्तीमुळे होतील. परंतु प्रत्येकाला कर्माचं फळ हे भोगावंच लागतं मंडळी. स्वामी ओम.